मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नगर झोपडपट्टीत दुसऱ्या दिवशी महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये तीव्र संघर्ष झाला. संतप्त जमावाने पोलिसांवर जोरदार दगडफेक केली आहे, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह काही जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानुसार रेल्वे प्रशासनाने वांद्रे येथील गरीबनगर भागातील सुमारे 5200 चौरस मीटर जागा मोकळी करण्यासाठी 5 दिवसांची विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत एका अनधिकृत धार्मिक स्थळासह सुमारे 500 बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोजर चालवून कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्यास सुरुवात होताच स्थानिक रहिवासी आक्रमक झाले आणि त्यांनी कारवाईला तीव्र विरोध दर्शवलाय. तणावादरम्यान पोलिसांचा बळाचा वापर करण्यात आलाय. रहिवाशांनी आरोप केला आहे की त्यांना घरे रिकामे करण्यासाठी पुरेशी वेळ देण्यात आली नव्हती. पाडकाम सुरू असतानाच अचानक जमावाने पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केले. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त कुमक मागवली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आधी लाठीचार्ज केला आणि नंतर अश्रुधुरांचा वापर केलाय. या दगडफेकीत एका पोलीस कॉन्स्टेबलला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणणे, दंगल घडवणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी आतापर्यंत 15 संशयितांना ताब्यात घेतलंय. सध्या वांद्रे गरीब नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.